नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आदित्य आणि तुमचं स्वागत आहे मन चंचल या तुमच्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा जे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रेमावरचा विश्वास उठून जाईल. एका धावत्या ट्रेनमध्ये सुरू झालेली ही कथा एका तरुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेल्या अनोळखी सुंदरीची आणि त्या एकाच रात्रीत उभ्या झालेल्या प्रेमाची. पण हे प्रेम खरं होतं का, की त्या सुंदर डोळ्यांमागे लपला होता एक भयंकर काळा इतिहास? तिचं नाव, तिचा भूतकाळ, तिचा मेलेला नवरा, सगळं खरं होतं का? ही गोष्ट आहे आदित्य नावाच्या सरळ प्रामाणिक तरुणाची आणि तमन्ना नावाच्या त्या सुंदर गूढ पण विषारी स्त्रीची, जिने एका रात्रीत त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. आज रात्री ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या शेजारी बसलेल्याच्याही डोळ्यात पाहाल. तर जर तुमच्यात धडकी भरण्याची आणि प्रेमाचा खरा चेहरा पाहण्याची हिंमत असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. माझे नाव आदित्य पाटील आहे. मूळचा मी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातला हडियार या छोट्याशा गावात आंबा आणि केळीची बाग, गिर्यावरचे दगडी घर आणि आमची जुनी वाडी अशात मी मोठा झालो. वडिलांनी शेतात कष्ट करून मला इंजिनियर पर्यंत पोहोचवलं, पण नोकरीच्या शोधात मला गुजरातला यावं लागलं. सध्या मी गुजरातमधील पिपावाव पोर्ट जवळ एका कार्गो कंपनीत काम करतो. लहान पद आहे, डेप्युटी लॉजिस्टिक मॅनेजर, पण जबाबदारी मोठी. आमची दिवाळी केव्हा संपली? 15 दिवसाची सुट्टी हातातले पायातले करून संपली. आता पुन्हा परत पिपावावला जायचं होतं. प्रवास थकवणारा, पण यंदा मी रिझर्वेशन करताना हुशारी केली. चेन्नई एग्मोर भुज एक्सप्रेस व स्लीपर कोचचं तिकीट काढलं, तेही कालची वेळ. लोअर बर्थ, विंडो शेजारी. कारण ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार आहे, जेवणाची काळजी नाही, फक्त सुखात प्रवास करायचा होता. गाडी सुटण्याचा अर्धा तास आधी मी बेळगाव स्टेशनवर पोहोचलो. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर प्रचंड गर्दी, प्रवाशांची लगबग, चहावाले, कुली, व्हीलचेअर सगळं मिसळून एक वेगळंच वातावरण. लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट आली, चेन्नई एग्मोर भुज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. मी माझी जड बॅग आणि लॅपटॉप बॅग उचलली. कमरेला पैशाचा पाऊस, मोबाईल कानाची. मी गर्दीतून बोचका मारत S5 कोचकडे गेलो. बर्थ क्रमांक 43 खालची खिडकी शेजारी. रात्रीचे 8:30 वाजले होते. ट्रेन सुटली. बेळगावची ओळखीची झाडे, मंदिरे, फाटक मागे राहिली. मी चहाची वाट पाहत होतो, पण मनात एक हुरहुर होती, दिवाळीची हुरहुर. घरी गेलो होतो बाप्पांच्या दर्शनाला, बहिणीच्या लाडून. आता परत त्या खोलीत, ऑफिसच्या फाईल्समध्ये, एकटेपणात. रात्री 9 नंतर ट्रेन महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून कर्नाटकच्या वायव्य भागातून गुजरातच्या दिशेने जाऊ लागली. बाहेर अंधार दाटला होता. मी विंडोज बंद करून मोबाईलवर ईमेल तपासू लागलो. अचानक कोचच्या दारापाशी एक हळूवार आवाज आला, भैया जरा पाय ऊपर करोगे, आजी को बैठना है. मी वर पाहिलं. 2 स्त्रिया उभ्या होत्या. एक वृद्ध आजी, साडी पातळ पांढरी, डोक्यावर पांढरी ओढणी, उतरत वय साधारण 77-78 वर्ष. दुसरी तरुण, तिने पिवळ्या हिरव्या रंगाची सुती साडी नेसली होती. फेस मोकळे, डोळ्यात काजळ, ओठावर हलकं हास्य. तिचं सौंदर्य कोलकात्याच्या कलाकाराच्या कॅनव्हास सारख्या एखाद्या वास्तववादी चित्रपटासारखं होतं. अगदी साधं, पण डोळ्यात उतरून राहणारं. मी एक क्षण गोडून गेलो, पण त्वरित शुद्धीवर आलो. येस, अरे होय होय. मी पटकन पाय आत घेतले, सरकलो. त्या वृद्धेला शेजारच्या सीटच्या एका कोपऱ्यात बसवलं. ती आजी गंभीर होती, पण दयाळू. त्या तरुणीनं माझ्याकडे पाहिलं. थँक यू भैया, आप कहाँ से कहाँ जा रहे हो? मी पिपावला येथे, तिथे नोकरी आहे. अरे वा, आम्हालाही अल्जानला जायचं आहे. म्हणजे तिकडे जवळच. मॅडम, हा रिझर्वेशन डब्बा आहे. रात्रीच्या वेळी वेटिंग तिकीट चालत नाही. तुमचं? तिनं हताश होऊन सांगितलं. तिनं महिन्याभरापूर्वी तिकीट काढलं होतं, पण ते कन्फर्म नव्हतं अजून. वेटिंग टीटीला शोधून वेगळी व्यवस्था करणार होती, पण तो सापडेना. म्हणून तिनं विनवणी केली, आजीला बसू दे इथं, तू दयाळू आहेस. मी स्वतःच उठलो. मॅडम, आजी माझ्या सीटवर झोपू द्या, मी इथे पायऱ्याजवळ बसतो. तिनं विस्मय पाहिलं. ती म्हणाली, ते तू नको करूस. पण मी माझ्या आईची आठवण काढली. आईही अशीच थकली असती. आजीला झोपवलं. तिची नजर बंद होताच ती म्हणाली,
मी टीटी शोधून येते. ती गेली. 15-20 मिनिटांनी परत आली. हात निराशेने पसरला नाही. सापडला. तेव्हा आजीला गाढ झोप लागली होती. ती बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. भैया, तू जे केलंस ते खरंच. मॅडम, तुम्ही इथे बसा. रात्रीचे 10 वाजलेत. मी समोर बसतो. रात्रीचे 10:30 वाजले. खिडकीतून थंड वारा येत होता. तिला उगीच झोप येऊ लागली. मी म्हटलं, तुम्ही पाठ टेकून डोळे मिटून घ्या. तिने मान डोलावली. क्षणात डोळे मिटले. क्षणात जागी झाली. तिची ना आवडती झोप. माझ्या मनात एक विचार आला. ही एकटी आहे का? तिचं आयुष्य. रात्रीचे 11:30 वाजले. ट्रेनचा वेग कमी झाला होता. कदाचित कोणीतरी स्टेशनवर आलं होतं. बाहेरचा अंधार आणि खिडकीतून येणारा थंड वारा यामुळे संपूर्ण डब्बा शांत झाला होता. फक्त एखाद्या प्रवाशांचा घोरा किंवा कोणाच्या मोबाईलची डिम लाईट दिसत होती. तमन्ना, तिचं नाव मला अजून माहीत नव्हतं. माझ्या शेजारीच बसली होती. तिच्या डोळ्यातून झोप उडाली होती. ती वारंवार डोळे मिटून घेत होती, पण झोप येईना. ती वृद्ध आजी जरीना बी माझ्या सीटवर गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती. मी मोबाईलवर बातम्या वाचत होतो, पण लक्ष तिच्याकडेच होतं. हळूहळू तिने विचारलं, तुम्ही पिपावला काय काम करता? मी सांगितलं, कार्गो कंपनीत आहे. शिपिंगची काम, कंटेनर, पोर्ट क्लिअरन्स, इन्व्हेंटरी यासारखं. म्हणजे खूप कष्टाचं काम होय, पण मिळत ते चांगलंच. तिने मान डोलावली. थोडा वेळ शांतता होती. मी म्हणालो, आणि तुम्ही अंजारला? हो, बरंच काही कारण. तिच्या आवाजात खोलवर काहीतरी दडलं होतं. मला ते जाणवलं. मी थेट विचारलं नाही, कारण अनोळखी व्यक्तीला अचानक प्रश्न विचारण्याचं योग्य नव्हतं. पण तीच पुढे बोलली. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. तो नोएडाला बँक मॅनेजर होता. खूप हुशार, खूप चांगला. पण एका दिवसात सगळं संपलं. तिने डोळे पुसले. मी चूप राहिलो. अशा वेळी शब्द कमी पडतात. तेव्हापासून मी आईला घेऊन अंजारला राहते. तिथे नवऱ्याच्या कंपनीत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. पण माहेरच्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली. वाईट वाटलं ते ऐकून. मी हळूवार म्हणालो. ती म्हणाली, आता सवय झाली आहे. तिच्या त्या शब्दातली कटुता मला खोलवर जाऊन भिडली. अशा स्त्रिया खूप आजूबाजूला असतात. जग त्यांना फक्त शूर म्हणतं, पण कोणाशी त्यांचे खरे दुःख विचारत नाही. आणि तुम्ही? तिने मला विचारलं. मी कधीच नसतो, नवऱ्याच्याही अर्थाने. म्हणजे लग्न झालं नाही, आधी नोकरी, मग स्थिर व्हायचं. यात 20-25 पार झालं. आता एकटेपणाची सवय झाली. एकटेपणाची सवय होत नाही भैया, होत नाही, ती म्हणाली. फक्त जगत राहतो. तिचं ते साधं वाक्य माझ्या मनात घर करून गेलं. रात्रीचे 12 वाजले. ट्रेनचा वेग वाढला. नवसारीचं बोर्ड मी बाहेर पाहिलं. मी विचारलं, तुम्हाला चहा प्यायचा आहे का? रात्रीच्या वेळी. पण प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली तर ती म्हणाली, हो. पण गाडी थांबली नाही, कारण नवसारी एक्सप्रेससाठी फक्त 4 मिनिटाचा थांबा होता. ती जाता जाता म्हणाली, कोणीही असतं तर आजीला इतकी काळजी घेतली नसती. मी एक क्षण गप्प बसलो. नंतर म्हणालो, प्रत्येकाने असंच केलं पाहिजे, पण करत नाहीत. हो, दुर्दैवाने. त्या शब्दानंतर आम्ही बराच वेळ शांत बसलो. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांचे तिचे केस उडत होते. ती वारंवार ते मागे सारत होती. तिचे ते हावभाव, तिची बोलण्याची पद्धत, सगळं साधं पण भारी. दरम्यान टीटी आला. त्याने तिकीट तपासलं. माझं तिकीट बरोबर होतं. मग त्याने तिच्याकडे विचारलं, तुमचं तिकीट? तिने ते दाखवलं. टीटी म्हणाला, मॅडम, हे तर वेटिंग आहे. तुम्ही इथे कशी बसलात? सर, आजी वृद्ध आहे. कोणी जागा दिली आहे. मी टीटी शोधत होते. पण नियम आहे मॅडम. वेटिंग तिकीटावर रिझर्वेशन डब्यात बसू शकत नाही. माझ्या पोटात आग पेटली. मी म्हणालो, सर, 1 मिनिट. आजी 70-80 वर्षाची आहे. रात्रीची वेळ आहे. तुम्ही कुठे पाठवणार त्यांना? तुम्ही जनरल डब्यात पाठवलात तर? बाईसाहेब, मी पण नियम पाळतोय. मग नियम बदला सर, माणुसकी बघा. टीटीने थोडा वेळ विचार केला. मग तमन्नाकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही या बाईसाहेबांचे आभार माना.
आजकाल असे लोक फारसं थोडे आहेत. चला मी व्यवस्था करतो, सकाळपर्यंत इथेच राहा. पण तिकडे अजून एक सीट आहे कोपऱ्यात, मी तुम्हाला तिथे बसवतो. टीटी निघून गेला. तमन्नाच्या डोळ्यातून पाणी आले. तिने मला हात जोडले. थँक्यू, खरंच थँक्यू. काही नको, तुम्ही आता सुखात राहा. ती त्या कोपऱ्यातल्या सीटवर गेली. मी माझ्या बेडवर परत येऊन बसलो. आजी अजूनही गाढ झोपली होती. तिला काही कळलं नव्हतं. रात्रीचे 2:30 वाजले. गार वारा, डब्यात शांतता. मी मोबाईलवर काही व्हिडिओ बघू लागलो, पण लक्ष तिच्याकडे गेलं. तमन्ना त्या कोपऱ्यात डोकं टेकून बसली होती. तिचे डोळे मिटले होते, पण तिला झोप लागलेली नव्हती. मी माझ्याच मनात विचार करत होतो, ही स्त्री अशी का दुःखी आहे? तिचा आवाज, तिची बोलणी, तिचे डोळे सगळं सांगत होते की तिच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं घडलं आहे. मी हळूच उठलो. माझ्या बॅगेमधून एक पांघरुण काढलं. तिच्याकडे गेलो. तिला मागे ओढून पाहताच ती जागी झाली. हे घ्या, थंडी वाटत असेल. मी तिला पांघरुण दिलं. ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर खूप उपकार करताय. उपकार नाही, फक्त एक माणूस म्हणून. ती शांत बसली. मी परत माझ्या जागी गेलो. थोड्याच वेळात तिने हळूच आवाज दिला, भैया, तुम्ही जागे आहात का? हो. झोप येत नाहीये? नाही, खूप विचार येत आहेत. कोणते? ती म्हणाली. कधी कधी वाटतं, जर तो असता तर आयुष्य वेगळं असतं. पण नशिबात नव्हतं. नशीब बदलतं कधी कधी. मी म्हणालो, बदलतं का खरंच? मी आजोबाकडून ऐकलं होतं, नशीब हा चेहरा नाही, ती वाट आहे. तू जी वाट निवडशील तीच तुझी नशीब होईल. ती हसली. एक हलकसं हसू, पण त्या हसण्यात दुःख आणि आशा दोन्ही होत्या. तुम्ही खूप चांगले आहात, ती म्हणाली. मी साधारण आहे. नाही, खूप चांगले, खूप. तिच्या त्या शब्दांनी माझं हृदय थोडं उबदार झालं. एखाद्या नुसत्या प्रामाणिक शब्दाची ताकद किती मोठी असते हे मला त्या रात्री कळलं. रात्रीचे 3:30 वाजले. बाहेर अंधारच, पण तिच्याशी बोलायचं होतं. तिचं दुःख कमी करायचं होतं. ती एकटी आहे, मी एकटा आहे. दोन एकटेपणा एकत्र जमतोय. तमन्ना, मी तुम्हाला नावाने बोलू शकतो? हो, नक्कीच. तमन्ना, तुम्ही कधी विचार केला आहे का, पुन्हा आयुष्यात कोणीतरी यावं? ती खिडकी बाहेर पाहत म्हणाली. पुन्हा नाही. खूप घाबरते, खूप. घाबरण्याचं काही नसतं. तुम्ही म्हणता तसं असतं का खरं? मला नाही माहीत, पण असं वाटतं, जर दोन जण एकमेकांना खरंच समजू शकले तर. ती माझ्याकडे पाहिली. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. मी तिच्याकडे पाहत होतो. त्या अंधारात फक्त मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशात दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांचे डोळे वाचत होते. आणि तेवढ्यात जोराचा आवाज, खडखडाट, गाडी थरथरली. बाहेर अचानक वादळ सुरू झालं होतं. पाऊस, अवकाळी पाऊस आणि त्यात वीज. एका क्षणात डब्यातील सगळे लोक जागे झाले. आजी जागी झाली. तमन्ना घाबरली. मी पटकन तिच्याकडे गेलो. काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे, ती म्हणाली. मला खूप भीती वाटते. बस, मी आहे इथं. तिचा हात मी माझ्या हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या दृष्टीत भीती होती, पण कृतज्ञता होती. आणि होतं काहीतरी अनोळखी, गोड, विलक्षण. पाऊस कोसळत होता. वारे एवढे जोरात होते की खिडकीवरचा पडदा फाटून गेला. तमन्ना माझ्या अगदी जवळ येऊन बसली. तिचं डोकं जवळजवळ माझ्या खांद्यावर होतं. तिच्या शरीराचा उबदारपणा, तिचा सुगंध, तिचा स्पर्श यामुळे माझ्या अंगात जणू काहीतरी वेगळं घडत होतं. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. ते प्रेम नव्हतं, ती सुरुवात होती. एका वेगळ्या अप्रितम प्रवासाची सुरुवात. पहाटेचे 5 वाजले. पावसाचा जोर हळूहळू कमी झाला होता. आता फिरकी होती, पण ट्रेनचा वेग कमी झाला होता. बाहेर अंधार होता, पण स्टेशनचे दिवे दिसू लागले होते. डब्यात हळूहळू प्रवासी जागे होत होते. तमन्नाने डोकं वर केलं. ती रात्रभर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती.
अगदी अलगद, अगदी हळू. ती जागी झाली होती तेव्हा तिचे डोळे लाल होते. तिला लाज वाटली. ती त्वरित सरकली. माफ करा, मला नकळत झोप लागली. काही हरकत नाही, मी हसलो. ती म्हणाली, तुमचा खांदा दुखत असेल. तुझं डोकं इतकं हलकं आहे की कळलंच नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या पाहुण्यात एक सूक्ष्म बदल होता. काल रात्री भीती होती, दुःख होतं. आज सकाळी तिच्यात एक शांतता होती. तू काही वेळ डोळे मिटून घे, ती म्हणाली. नको, मला झोप येत नाही. सकाळ झाली. मग आपण चहा पिऊया. हो. प्लॅटफॉर्मवर गाडी थांबली तर आणि तोच लाऊडस्पीकर वाजला. आनंद स्टेशन आले. गाडी 2 मिनिटं थांबेल. मी उडी मारली. प्लॅटफॉर्मवर चहाची दुकानं. मी पळत सुटलं. हातात 2 पेपर कप घेऊन परतलो. तिने एक कप घेतला. तिच्या हातातला तो कप थरथरत होता. थंडी की काहीतरी वेगळं? आजीला मी विचारलं. ती पाणी पित नाही. सकाळी लवकर, नंतर प्यायची सवय आहे. बरं. आम्ही चहा प्यालो. माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता. पण मी तो विचारला नाही. तिनेच विचारलं. तुम्ही पिपावावला कुठे राहता? कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये. छोटी खोली, नीटनेटकी. एकटाच राहतोस? हो. एकटं राहणं कसं वाटतं? एकदा सवय झाली की ठीक असतं, पण मन उदास होतं. कधी कधी. हो, पण मग कामात रमतो. ती म्हणाली. काम ही एक औषध आहे, पण ती औषध खोटी आहे. खरी औषध म्हणजे माणूस. तिच्या त्या शब्दांनी मी हादरलो. हो, ती बरोबर होती. एकटेपणा एक रोग आहे आणि त्यावर एकमेव औषध म्हणजे दुसरा माणूस. तू काय म्हणतेस ते खरं आहे, मी म्हणालो. ती हसली. तिचं हसू इतकं गोड होतं की क्षणभर जगाचा सगळा त्रास विसरलो. सकाळचे 7 वाजले. ट्रेन आता अहमदाबादच्या जवळ आली होती. प्रवासी जागे झाले होते. चहाचे फेरे सुरू झाले होते. मी तिला विचारलं, तुम्ही अंजारला पोहोचल्यावर काय करणार? नोकरीवर जाईन. आई सांभाळीन. बरं का? हो, ती म्हणाली. पण तू तू कधी पिपवाहून बाहेर पडतेस का? कधी कधी सुट्टी असेल तर. तर मला विचारलंस तर चांगलं झालं. तुझी ओळख झाली. मला वाटतं तू असाच राहशील कधी भेटायला. ती म्हणाली. तुझा नंबर हवा आहे. मी मोबाईल नंबर काढला. नंबर दिला. तिने फोन केला. हा माझा नंबर. ठीक आहे. आम्ही दोघे शांत बसलो. शब्दांची गरज नव्हती. फक्त एकमेकांची उपस्थिती भरून राहिली. रात्रीची आठवण आली. खांद्यावरचं तिचं डोकं, वाऱ्यात विस्कटलेले तिचे केस, तिच्या अंगावरचा हलका सुगंध, या सगळ्यांनी मला एक विचित्र सुख मिळत होतं. एखाद्या विसरलेल्या स्वप्नासारखं. दुपारचे 12 वाजले. ट्रेन आता गांधीधाम स्टेशनवर पोहोचली. मी सामान उतरवलं. आजी हळूहळू उठली. तमन्नाने तिला सांभाळलं. एका वाटत आम्ही तिघे अल्जारला निघालो. तिचं घर एका सोसायटीत होतं. नीटनेटकं, स्वच्छ घरात जणू फर्निचर, पण जिवंतपणा होता. तिने आजीला बेडवर झोपवलं. मला बसायला सांगितलं. तू थकलास, फ्रेश हो. मी टॉवेल मागितला. बाथरूममध्ये गेलो. बाथरूमच्या शेजारीच बेडरूम होतं. दरवाजा अर्धवट उघडा होता. तमन्ना बेडरूम मधून केस वाढवत होती. तिने अंघोळ केली होती. ओले केस, अंगावर पांढरा गाऊन. तिचं ते रूप पाहून मी स्तब्ध झालो. तिच्या पाठीवरून पाण्याचे थेंब घसरत होते. तिची मान, तिच्या बाहू, तिची नाजूकता सगळं सांगत होतं की ती एक अप्रितम स्त्री आहे. मी लगेचच बाथरूम मध्ये शिरलो. मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मन मात्र तिच्याकडेच धावत होतं. फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा तिने चहा आणला. चहाचा कप घेताना आमची नजरानजर झाली. माझ्या नजरेतील भाव तिने ओळखला का? कारण ती लाजली. तिचे गाल लाल झाले. काय बोलतोस? ती हसत हसत म्हणाली. काही नाही. तू वेगळी दिसतेस. कशी? सुंदर. ती चूप झाली. नंतर म्हणाली, पोट दुखतंय. पोट दुखेल तुझं. काय खाशील? चिकन. ठीक आहे, आपण बाजारातून आणूया. तिची स्कूटी होती. मी मागे बसलो. रस्त्यावर खड्डे होते. स्पीड ब्रेकरवर गाडी जोरात
आदळताच माझे शरीर तिच्या पाठीला टेकत होतं. त्या स्पर्शाने माझं हृदय धडधडू लागलं. तीही कदाचित ते अनुभवत होती, कारण तिने एकदा मागे ओढून पाहिलं. बाजारातून चिकन मसाले भाज्या आणल्या. घरी आलो. ती किचन मध्ये गेली. मी हॉलमध्ये बसलो. थोड्याच वेळात तिने हाक मारली, इकडे ये ना, कांदा कापायला मदत करशील. मी गेलो. तिच्या शेजारी बसलो. कांदा कापताना तिचं बोट चाकूने कापलं आणि ब्लड आलं. ती ओरडली. मी क्षणाचाही विचार न करता तिचं बोट माझ्या तोंडात घेतलं आणि ब्लड थांबलं. ती स्तब्ध झाली. माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नंतर हळूच विचारलं, तू माझी अशी का काळजी घेतोस? कारण मी थपकलो. पुढे काय बोलू? मनातलं सगळं ओतून टाकू की गप्प राहू? ती म्हणाली, बोल ना. तू ट्रेन मध्ये आलीस तेव्हापासून माझं मन तुझ्यामध्ये अडकलंय. मला तुझी सवय झाली, तुझ्या स्पर्शाची, तुझ्या बोलण्याची. मला वाटतं, काय वाटतं? मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. तुझ्या दुःखात साथ द्यायची आहे. तुझ्या सुखात आनंद मानायचा आहे. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. तिने अचानक मला मिठी मारली. मला पण तू हवास, पण काय? माझा भूतकाळ मी सांगितला नाही तुला पूर्ण सत्य. सत्य काय आहे तमन्ना? ती माझ्यापासून दूर झाली. तिने खोल श्वास घेतला. माझा नवरा अपघातात मेला असं मी सांगितलं, पण तो अपघातात नव्हता. माझ्या अंगावर काटा उभा राहिला ना तर. त्याचा खून झाला होता आणि मीही त्या खुनात सामील होते. तमन्नाच्या त्या शब्दांनी संपूर्ण घर थंडगार झालं. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचे डोळे अश्रूने भरले होते, पण तिने ते थांबवले. ती म्हणाली, आता वेळ आली आहे सत्य सांगायची. फक्त तुझ्या पुढेच नाही तर स्वतः पुढेही. मी तिला खुर्चीवर बसवलं. तिने गळ्यातील ते सोन्याचे लॉकेट काढलं. त्या लॉकेट मागे एक छोटीशी चावी होती. ती चावी तिने माझ्या हातात ठेवली. माझ्या कपाटात हिरव्या साडीच्या मागे एक लोखंडी बॉक्स आहे, तो आण. मी गेलो. कपाट उघडलं. हिरवी साडी बाजूला सारली. जिथे एक जुना गजलेला बॉक्स होता त्यात कुलूप होतं. मी चावी लावली. कुलूप उघडला. आत काही कागदपत्र, एक डायरी आणि वर्तमानपत्राची कात्रण होती. मी ते सगळं हॉलमध्ये आणून टेबलावर ठेवलं. तमन्नाने एक कात्रण हातात घेतलं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, नोएडा बँक मॅनेजर राजेश शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू. पत्नी निशा फरार. निशा? मी विचारलं. हो, माझं खरं नाव निशा आहे, तमन्ना नाही. मी बनावट ओळख बनवली. नवरा मेल्यानंतर पोलीस माझ्या मागे होते. मी पळून आले. महाराष्ट्रात लपून बसले. मग गुजरातमध्ये. पण का? तू खरंच गुन्हेगार आहेस का? तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत एक ग्लानी होती, पण त्यात क्रूरता नव्हती. मी तुला सगळं सांगते. 10 वर्षापूर्वी माझं लग्न राजेशशी झालं. सुरुवातीला सगळं छान होतं. तो बँक मॅनेजर होता. पैसा, सुख, प्रतिष्ठा सगळं होतं. पण हळूहळू त्यांचं वर्तन बदललं. तो मद्यपी झाला. मला मारायचा, जबरदस्ती करायचा. मी नोकरी करत होते, पण त्याने ती सोडायला लावली. मी एका कुणाच्यात अडकलो होतो. त्याच्या जिवंतपणीच. ती थपकली, प्याणी पाहिली, पुढे सांगू लागली. एक दिवस त्याने माझ्या लहान बहिणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. ती फक्त 16 वर्षाची होती तेव्हा. माझ्या डोक्यात काळं फिरलं. मला वाटलं, हा माणूस जगात राहिला तर माझी बहीण, मी सगळ्यांनाच नाश होईल. त्याच रात्री मी त्याच्या चहात मिसळलं. तो झोपला कायमचा. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या हातातली कात्रण घामाने ओली झाली होती. पोलिसांना शंका आली. मी पळ काढला. माझी बहीण दुसऱ्या शहरात राहते. मी तिच्याशी कधीच संपर्क केला नाही. माझ्या आई वडिलांनी मला नाकारलं. मी एकटी पडली. मग मी तमन्ना बनली. एक विधवा, दुःखी आणि मी ही वृद्ध महिला जरीना बी. तिला अनाथ आश्रमातून उचललं. तिला मी आई बनवलं, जेणेकरून कोणी प्रश्न विचारू नये. ती माझ्याकडे पाहू लागली. आता सांग आदित्य, तुला माझ्याशी राहायचं आहे का एका खुनी स्त्री सोबत? मी बराच वेळ गप्प बसलो. माझ्या डोक्यात हजारो विचार येत होते. ती माणूस आहे की राक्षस? तिने खून केला,
हो, पण तो संरक्षणासाठी, बहिणीच्या सन्मानासाठी न्यायालयाने तिला दोषी ठरवलं असतं का? कदाचित, पण मी कोण न्याय देणारा? मी तिच्याजवळ गेलो, तिचा हात हातात घेतला. तू जे केलंस ते बरोबर होतं का मी सांगू शकत नाही, पण तू एकटी आहेस आणि मी एकटा आहे. मला तुझी गरज आहे, फक्त इतकंच माहीत आहे. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा शांतता दिसली. पण पोलिसांचा प्रश्न नंतर, आता तू माझ्यासोबत आहेस. तिने डोकं ठेवलं माझ्या खांद्यावर. त्या क्षणाला वेळ थांबल्यासारखा वाटला. तिचा स्पर्श, तिचा उबदारपणा हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. संध्याकाळ झाली. आजी झोपली होती. बाळ, हो, तिचं त्या राजेशपासून एक बाळ होतं जे तिने सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं. आता ते बाळ आजीकडून अनाथाश्रमातून होतं. नंतर काही दिवसात तिला आणायचं होतं. आम्ही दोघेच होतो घरात. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला, पण हा पाऊस उग्र नव्हता, तो रिमझिम होता. थंड वारा होता. आदित्याने हळूच दिवे मिटवले. फक्त खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि मोबाईलवरून सुरू असलेलं एक हलकं गाणं. तमन्ना, निशा जी काही होती ती आता फक्त तिचं अस्तित्व होतं. तिने पांढरी साडी नेसली होती, केस मोकळे. ती अगदी तशीच दिसत होती जशी ट्रेनमध्ये दिसली होती. पण आता तिच्या डोळ्यात भीती नव्हती. तिच्या मनात आता एक विश्वास होता. मी तिच्या अगदी जवळ गेलो. तुला माहित आहे का, तू जेव्हा उभी असतेस तेव्हा जगातलं सगळं सुंदर वाटतं. ती हसली. फक्त बोलतोस की खरं वाटतं? मी खोटं बोललो नाही कधी. तिने माझा हात हातात घेतला. तिने मला जवळ ओढलं. तिच्या त्या ओल्या केसांचा गंध, तिच्या शरीराचा उबदारपणा, तिच्या श्वासांची हलकीशी झुळूक, मला सगळं एखाद्या स्वर्गीय अनुभवासारखं वाटू लागलं. तुला माझी भीती नाही वाटत? तिने विचारलं. नाही, उलट तुझ्याशिवाय राहण्याची भीती वाटते. तिने मला घट्ट मिठी मारली. मी तिच्या केसात हात फिरवला. तिची मान, तिचे खांदे, तिचे हात, प्रत्येक अंग माझ्या स्पर्शाने हुरहुरत होता. रात्रीचे 10 वाजले. अंधारात फक्त आम्ही दोघे होतो. पडद्याआड पाऊस पडत होता. आतलं वातावरण प्रेमाचं, ओल्याव्याने, उबदारपणाने भरलं होतं. तिने मला बेडरूम मध्ये नेलं. खोलीत फक्त एक लहान नाईट लॅम्प होता. त्याचा मंद पिवळसर प्रकाश. त्या प्रकाशात तिचा चेहरा, तिची आकृती, तिचे होठ, सगळं कसं सोनेरी दिसत होतं. ती म्हणाली, अजून एक रहस्य सांगते. ही नाईट लॅम्प मी राजेशच्या आठवणीतून ठेवली होती, पण आज आज मी तो विसरले. तू आला आहेस तिथं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ते ओले होते. मी तिला हलक्या हाताने बेडवर झोपवलं. तिच्या कपड्यावर होठ ठेवले. तुझी प्रत्येक गोष्ट माझी आहे आता. भूतकाळ तुझा, पण उद्यापासूनचा प्रवास आपला. तिने डोळे मिटले. मी तिचा हात सोडला नाही. त्या रात्री त्या इनरवेअरच्या मंद प्रकाशात तिची पांढरी साडी हळूहळू सरकली. तिचे ओले केस उशीवर पसरले. तिचे डोळे, तिचे होठ, तिचं हसू, सगळं माझ्यासाठी होतं. तिच्या शरीराच्या प्रत्येक तुकडा, तिच्या त्वचेचा प्रत्येक स्पर्श, तिच्या श्वासातली प्रत्येक ओलावा, सगळं मला वेड करत होतं. मी माझ्या छातीवर डोकं ठेवून पडली. खूप दिवसांनी मी सुरक्षित वाटलं. मी तिच्या पाठीवर हात फिरवला. तू कायम सुरक्षित आहेस माझ्याशी. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम, विश्वास, कृतज्ञ आणि एक गुढ होतं. ती हळूच म्हणाली, आदित्य, एक गोष्ट सांगते. सगळं खरं आहे जे सांगितलं, पण एक गोष्ट मी लपवली. मी थपकलो. काय? तो फोन कॉल जो तुला आला होता तो मिस केला होता माझ्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीने, कारण मला वाटलं तू माझ्यापासून दूर जाशील. पण तू गेला नाहीस. तू माझ्या गुंतला आहेस. म्हणून मी सांगते, माझा भूतकाळ संपला, पण माझ्या डोक्यात अजून काहीतरी चुकीचं आहे. मी थेरपी घेत होते. डॉक्टर म्हणाला मला ADHD आहे. मी तिचं बोट हातात घेतली. मी शिव तुझ्यासोबत आहे प्रत्येक वेळी. त्या रात्री आम्ही बोललो, हसलो, रडलो, एकमेकांमध्ये हरवलो. तो काळ केव्हा संपला कळलंच नाही. पहाटेचे 4 वाजले होते. तमन्ना माझ्या कुशीत झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड शांतता होती. तिला बघून मला प्रेम आणि करुणा दोन्ही जाणवत होतं. पण सत्य कठोर होतं की गुन्हेगार होती, आणि मी तिच्याशी खोटं बोललो.
होतो. मी पोलिसांना माहिती दिली होती का नाही, पण मी तिला एक शब्द दिला होता, मी तुझ्यासोबत आहे, आणि तो शब्द मी पाळणार होतो. मी तिच्या कपडावर एक हलका स्पर्श घेतलं. भूतकाळ तुझा पण भविष्य आपलं, आपण ते सुंदर करू. सकाळ झाली. पावसाने विश्रांती घेतली. सूर्य ढगापासून हळूहळू बाहेर येत होता. आदित्यने एक निर्णय घेतला होता. तो तिच्याशी प्रामाणिक राहणार, पण तिला सरेंडर करण्यास सांगणार, कारण एक दिवस सत्य समोर येणारच होतं. उत्तम म्हणजे तिने स्वतःहून सरेंडर केलं तर जर न्यायालयात सवलत मिळू शकते. तमन्ना त्याने तिला जागा केलं. एक गोष्ट बोलायची आहे. ती उठून बसली. तिचे डोळे अजून झोपलेले होते. बोल. तू पोलिसात सरेंडर कर. मी तुझ्यासोबत आहे. वकील ठेवू, तुझ्या बाजूने युक्तिवाद करू. तू संरक्षणासाठी केलंस, तुझ्या बहिणीच्या सन्मानासाठी. मला वाटतं न्यायालय दया दाखवेल. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण हळूहळू ती शांत झाली. तू माझ्यासोबत राहणार का प्रत्येक टप्प्यावर? तिने मान डोलावली. ठीक आहे, उद्या जाऊया. आज शेवटचा दिवस आपण सुखात घालवूया. तो दिवस त्या दोघांसाठी अस्मरणीय होता. जे बाजारात गेले. तिने त्यांच्यासाठी नवा शर्ट विकत घेतला. त्याने तिला एक सुंदर बांगडी भेट दिली. त्या बांगडीच्या रंगाप्रमाणेच आता आशा होती, हिरवी, सजीव, नवी. रात्री पुन्हा 30 इनरवरची मंद ज्योत, पुन्हा 30 रिमझिम पाऊस, पुन्हा तेच तिचे ओले केस, पुन्हा तिचा मऊ स्पर्श. पण यावेळी त्या स्पर्शात करुणा होती, निरोपाची हुरहुर होती, पण प्रेमही होतं. मी तिच्या कुशीत लपली. ती त्याच्या कुशीत लपली. आदित्य, प्रॉमिस, मी लवकर परत परते, मग आपण नव्याने सुरुवात करूया. प्रॉमिस. दुसऱ्या दिवशी आदित्य तमन्नाला घेऊन अल्जार पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिने आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी तिला अटक केली, पण आदित्यने वकिलाची व्यवस्था केली. तिची बहीण समोर आली. तिने सांगितलं की राजेश तिच्यावर अत्याचार करणार होता. जुन्या डायरीत राजेशचे अनेक गुन्हे लिहिले होते. न्यायालयाने तिची बाजू ऐकली. 3 महिन्याच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर निकाल आला. निशा शर्मा यांनी संरक्षणासाठी कृती केली, पण कायदा हातात घेणे योग्य नव्हते. त्यासाठी त्यांना 2 वर्षाची शिक्षेसह 1 वर्षाची संचर्त मुदत देण्यात येते. तमन्ना निशा तुरुंगात गेली, पण आदित्य दर आठवड्याला तिला भेटायला जात असे. तो तिच्या बाळालाही भेटायचा. आजी जरीना बी अनाथ आश्रमात राहिली, पण आदित्य तिला भेटायचा. 1 वर्षानंतर ती मुक्त झाली. बाहेर पाऊस पडत होता. आदित्य स्टेशनवर तिला घ्यायला आला होता. त्याने तिला गुलाबी फुलाचा गुच्छ दिला. आता सुरुवात करूया नव्याने, त्याने विचारलं. ती हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, यावेळी फक्त प्रेम असेल, खोटं नाही, भीती नाही, फक्त प्रेम. आदित्यने तिचा हात हातात घेतला आणि त्या पावसात ते दोघे अल्जारच्या रस्त्यावर नव्या आयुष्याच्या वाटेवर पुढे जाऊ लागले. ट्रेनच्या त्या एका रात्रीने 2 अनोळखी व्यक्तींना एकत्र आणलं. प्रवासात सुरू झालेली ती अनोळखी भेट, मग भावना, मग प्रेम, मग सत्याचा उलगडा, आणि शेवटी नाही आणि प्रेमाचा विजय. जीवनात सगळे प्रवास सुखाचे नसतात, पण एखादा प्रवास तुम्हाला तुमचं स्वतःचं सत्य दाखवतं. आदित्यला त्या प्रवासानं एक स्त्री दिली, एक संधी दिली, एक नवं आयुष्य दिलं. प्रिय वाचकांनो, प्रिय किंवा ऐकणाऱ्यांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अशा रोमॅन्टिक, हृदयस्पर्शी, भावनिक आणि थरारक कथांसाठी आपल्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. धन्यवाद. तुमचा आवडता कथाकार मन चलचल. धन्यवाद मित्रांनो.